उबाठासोबत किती खासदार आहे हे थोड्याच वेळामध्ये आता स्पष्ट होणार आहे। काही क्षणात दिल्लीत उबाठा पक्षाची बैठक आहे। व्हिपमुळे सर्व खासदारांना उपस्थित राहणं बंधनकारक आहे। पक्षाचा सर्व खासदारांपर्यंत मेसेज पोहोचलाय अशी माहिती राऊतांनी दिली। शिवसेनेसोबत 6 खासदार नसल्याचा उबाठाला विश्वास आहे। ओम बिर्ला यांना 6 खासदारांच्या सह्यांचं पत्र दिलं। याबाबत अद्याप अधिकृत माहिती किंवा फोटो समोर आलेला नाही। त्यामुळे उबाठाच्या आजच्या बैठकीमध्ये किती खासदार उपस्थित राहणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। त्यामुळे ऑपरेशन टायगर यशस्वी झालं की नाही हे दोन्ही गटाकडून अद्याप अधिकृतरित्या समोर आलेलं नाहीये। त्यामुळे प्रश्नचिन्ह कायम आहे। आज काही महत्त्वाच्या विषयांवर खासदारांशी चर्चा करणं आम्हाला आवश्यक आहे आणि त्यासाठी अशा प्रकारची बैठक बोलवून आम्ही त्यांच्याशी चर्चा करू। हा जो व्हीप आहे हा प्रत्येकापर्यंत पोहोचलेला आहे, त्यांच्या घरी गेलेला आहे, त्यांना ईमेलद्वारे आम्ही त्यांना पाठवलेला आहे, त्यांच्या व्हॉट्सअपवर पाठवलेला आहे आणि त्यांच्याशी अनेकांशी प्रत्यक्ष फोनवरती सुद्धा आम्ही हा निरोप दिलेला आहे। व्हीप दिया है सबको, हम इंतजार करेंगे हाँ और तुरंत एक्शन शुरू हो। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान सध्या आपल्या सोबत आहेत। भाग्यश्री, उबाठाकडून व्हिप जारी करण्यात आलेला आहे। थोड्याच वेळात त्या बैठकीला सुरुवात होईल। किती खासदार उपस्थित राहतील असं वाटतं? कारण उबाठाला विश्वास आहे की कुणीही शिंदे गटात गेलेलं नाहीये। त्यामुळे सध्या काय परिस्थिती आहे, काय चित्र पाहायला मिळतंय? नक्कीच आपण बघतोय की काल जे आहेत ते 6 खासदार कुठल्याची माहिती होती। यामध्ये जर आपण बघितलं तर संजय दिना पाटील त्याचबरोबर ओमराजे निंबाळकर यांचं नाव देखील चर्चेत होतं आणि त्यानंतर त्यांनी स्वतःहूनच सांगितलं की आम्ही ह्या सह्या केलेल्या नाहीयेत। मात्र अधिकृतरित्या कोणताही जो पेपर आहे तो अजून समोर आलेला नाहीये ज्याच्यावर खासदारांनी सह्या केलेल्या आहेत। त्यामुळे ओम बिर्ला यांची भेट घेतली राजस्थानमध्ये असं देखील सांगितलं गेलं। मात्र यामध्ये अधिकृतरित्या कोणताही व्यवहार जो आहे तो समोर आलेला नाहीये। त्याच्यामुळे आता आपण बघतोय की 11 वाजता जी बैठक पार पडणार आहे ती महत्त्वाची ठरणार आहे उद्धव ठाकरे गटाच्या दृष्टिकोनातनं। त्याचं कारण नेमके किती खासदार तिथे पोहोचतायत हे बघणं देखील महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर काल देखील अनेक खासदारांना संपर्क करण्याचा उद्धव ठाकरे गटाकडून प्रयत्न झालेला आहे। त्यातल्या काही जी जबाबदारी आहे ती सचिन आहे सारख्या व्यक्तींना दिलेली पाहायला मिळाली। इकडचे काही आमदार देखील त्या खासदारांच्या संपर्कात असल्याचं देखील सांगण्यात आलं। मात्र हे सगळं जर आपण बघितलं तर नेमकं किती खासदार आता संपर्कात आहेत आणि आज किती बैठकीला उपस्थित राहणार आहेत हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। काही क्षणात ही बैठक जी आहे ती सुरू होईल, त्यामुळे त्याच वेळेला कळेल की नेमके किती खासदार उपस्थित आहेत। नक्कीच, त्यामुळे आज बैठकीसाठी किती खासदार उपस्थित राहतात आणि ऑपरेशन टायगर यशस्वी झालं का हे थोड्याच वेळात कळणार आहे। धन्यवाद भाग्यश्री माहितीसाठी।